उद्धव ठाकरे म्हणतात की जिथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे. त्या खोलीमध्ये आम्ही नेहमी बाहेर मोठ्या कुठल्या काम जाताना नतमस्तक होऊन जातो. मग उद्धव ठाकरेंना मी आठवण करून देईन की त्या खोलीकडे बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या काही शेवटच्या वर्षामध्ये त्या खोलीमध्ये राहत असताना बाळासाहेब ठाकरेंची काय अवस्था तू आणि तुझ्या कुटुंबियांनी करून ठेवलेली ही जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगायचं का? बाळासाहेबांना वेळेत जेवण द्यायचं नाही, बाळासाहेबांची औषधं वेळेत द्यायची नाही, बाळासाहेबांना घाणेरे उपमा द्यायच्या. हेच उद्धव ठाकरेचं कुटुंब. कधी म्हातारा बोलवायचा, कधी कुत्रा पण बोलायचा. हा स्वतःच्या वडिलांना माणसं उभी करू शकतो आम्ही ज्यांच्या समोर हा अशी उपमा द्यायचा. आणि मोठे त्या आता खोलीचं पावित्र्य दुनियाला सांगतोस. अरे तुझे वडील जिवंत असताना त्या खोलीत ते किती तास अंधारामध्ये बसायचे, किती तास त्यांना औषध मागता त्यांना तुम्ही उशिरा औषधे द्यायचे, किती वेळात तुम्ही त्याला वेळेत जेवण द्यायचे नाही. तेव्हा तुला त्या खोलीचं पावित्र्य कळलं नाही. वडील जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची नाही, त्या खोलीला किंमत द्यायची नाही. आणि आता मोठ्या भाषणामध्ये त्या खोलीचे महत्व पावित्र्य आम्ही किती त्या खोलीला मानतो. तुझ्यासारखा नीच मुलगा जगाच्या पाठीवर कोण असेल जो आपल्या वडिलांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना साधा औषध द्यायचं नाही, जेवायला वेळेत द्यायचं नाही. आणि आता मोठा महाराष्ट्राच्या जनतेसमोर तू किती मोठा श्रावण बाळ आहेस हे सांगण्याचे जे का तू प्रयत्न करतोय. म्हणून तुझ्या बुरखा पाडण्यासाठी आमच्यासारखे लोक सक्षम आहेत एवढं या निमित्ताने सांगितलं. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.